सर्वांना नमस्कार। सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी, आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यमाने मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद केलेली आहे। मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे। राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे आणि 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे। राज्यामध्ये एकूण 147 नगरपंचायती आहे, त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि 27 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित 105 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही। नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे। नगर परिषदची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे। साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 2 जागा नगर परिषदेमध्ये असतात, पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगर परिषदमध्ये एका प्रभागामध्ये 3 जागा असतात। म्हणजे साधारणतः मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल। याशिवाय नगर परिषदचा एक अध्यक्ष आहे, यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल। नगरपंचायतमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतीसाठी 2 मतं द्यावी लागते। नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल। संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल। नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल करता येईल। मात्र असा उमेदवार फायनली अंतिमतः निवडून जर आला तर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात अंतिम मतदार यादी ही 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार
1,07,03,576 इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे. उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. अ वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 11,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, नगर पंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल.